आता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात जे चाललंय का नाशिक पुणे रेल्वे मार्गाबाबत काय भूमिका आपल्या सरकारची आहे। नाशिक पुणे रेल्वे मार्ग यापूर्वी भूसंपादन सुद्धा आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये झालं होतं, परंतु दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सदर प्रकल्प हा रद्द करण्यात आला असं सांगितलं। त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासह मुख्यमंत्री महोदयांबरोबर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही कागदपत्र जे आतापर्यंत मुख्यमंत्री महोदयांपर्यंत गेले नव्हते ते कागदपत्र आपण तिथं दाखवले आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ सांगितलं का या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार 50% देणार होते, परंतु आता हा रेल्वे मार्ग करण्यासाठी 100% जी रक्कम लागणार आहे ती महाराष्ट्र राज्य त्याची जबाबदारी घेणार आहे। त्यामुळं रेल्वेच्या बाबतीत ज्या काही अफवा भूलथापा पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय याला कुणीही कृपया बळी पडू नका। आताच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांना पालकमंत्री महोदय आणि मी भेटलो, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का जी समिती जीएमआरटीच्या प्रश्नासाठी आपण स्थापन करत आहेत तर त्याचे अनिल काकोडकर साहेब आणि रेल्वे विभागाचे काही अधिकारी आहेत यांची मिळून एक समिती या आठवड्यामध्ये स्थापन होणार आहे। त्यामुळे त्या समितीचा अहवाल निश्चितच आपल्याला सकारात्मक मिळेल। मी स्वतः मुंबई येथील विटी स्टेशन जवळ जे रेल्वेचं ऑफिस आहे तिथं 2-3 वेळेस गेलो होतो आणि त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला काही कागदपत्र दिले होते, त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं का जीएमआरटी जरी असलं तरी जीएमआरटी पासून 12 ते 13 किलोमीटर लांबून रेल्वे मार्ग नेण्यासाठी आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही। त्यामुळं ज्या बाबतीचा प्रोपोगंडा केला गेला, ज्या बाबतीवरती राजकारण करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न केला गेला, मी तर म्हणेल ही रेल्वे आज 2023 मध्ये 24 मध्ये न येता ही रेल्वे 2000 सालीच यायला पाहिजे होती, ही रेल्वे 95 मध्येच यायला पाहिजे होती, ही रेल्वे 80 सालीच यायला पाहिजे होती। त्यावेळेस या प्रकल्पासाठी लागणारा निधी सुद्धा कमी लागणार होता, परंतु आज रेल्वे उशिरा येत जरी असली तरी त्याच्यासाठी संघर्ष करण्याची तयारी आम्ही सुद्धा ठेवलेली आहे। परंतु हा संघर्ष फक्त कॅमेऱ्यावरती आणि लोकांना दाखवण्यापुरता संघर्ष नाही करायचा। हा संघर्ष करताना आपल्याला जे निर्णय घेणारे आहेत त्या निर्णय घेणाऱ्यांसमोर संवाद साधावा लागतो। हा संवाद साधल्यानंतरच निर्णय होत असतो। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा नाशिक पुणे रेल्वेचा शब्द दिलाय, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा रेल्वेबाबतचा शब्द दिलाय। त्यामुळे मी जबाबदारीने आपल्याला सर्वांना सांगतो का रेल्वे नाशिक पुणे ही संगमनेर मार्गे गेली पाहिजे या भूमिकेवर मी ठाम आहे आणि यासाठी माझे प्रयत्न सुरू राहणार आहे।